नमस्कार. क्रिकलाईफ.in वेबसाईट आणि पुणे टेनिस क्रिकेट यांच्यामार्फत टेनिस बॉल क्रिकेटपटूंना नेहमीच प्रसिद्धीच्या झोतामध्ये आणण्यासाठी वेगवेगळे उपक्रम आपण राबवत असतो आणि या अंतर्गतच भेट दिग्गजांशी या उपक्रमांतर्गत आपण आज पुणे शहरातील टेनिस बॉल क्रिकेटबरोबर चर्चा करणार आहोत. आज माझ्या समवेत आहेत स्मॅशर चिंचवड संघाचे ज्यांना त्यांच्या टीमच्या नावाने ओळखलं जातं असे संजू मामा, यांना स्मॅशर मामा या नावाने कित्येक क्रिकेट रसिक ओळखतात. तर यानंतर आपण मामांशी त्यांच्या क्रिकेटच्या जीवन प्रवासाबद्दल चर्चा करूयात. तर मामा, तुमचं पूर्ण नाव काय? माझं नाव संजय विठ्ठल पवार. तर मामा, सर्वात प्रथम तुम्ही क्रिकेट खेळायला कधीपासून सुरुवात केली? मी म्हणजे शाळेची टीम घेऊन 1981 साली खेळण्यास सुरुवात केली. ज्यावेळेस मामा तुम्ही पहिली जी प्रोफेशनल टुर्नामेंट खेळलात किंवा प्रोफेशनल व्यावसायिक टुर्नामेंट खेळलात, ती टुर्नामेंट तुम्ही कुठल्या संघामधून खेळलात? माझ्याच संघामधनं खेळलो, स्मॅशरमधनंच. 1983 साली कासारवाडी येथे स्पर्धा भरली होती. तर मामा, त्या टुर्नामेंटमध्ये खेळत असताना तुमच्या टीममध्ये तुमचा रोल काय होता? म्हणजे फलंदाज म्हणून तुम्ही खेळले, गोलंदाज की एक अष्टपैलू खेळाडू म्हणून? मी अष्टपैलू म्हणून होतो. बर. आणि ती टुर्नामेंट खेळल्यानंतर पुढे तुमचं व्यावसायिक क्रिकेटला सुरुवात झाली. परंतु व्यावसायिक क्रिकेट खेळत असताना अनेक अनुभव आपल्याला येत असतात. यापैकी असा कुठला अनुभव आहे की जो तुम्ही तुमच्या क्रिकेटच्या आयुष्यामध्ये कधीच विसरू शकत नाही? 1983ला जी टुर्नामेंट झाली त्याच्यामध्ये सेमीफायनलला जी टीम आम्हाला होती सौंदर्य म्हणून पिंपरीची, तर त्या टीमला आम्ही 7 रनामध्ये ऑल आउट केली होती. 7 रनामध्ये ऑल आउट? किती ओव्हरमध्ये? मॅचेस होत्या 12 ओव्हरच्या. 12 ओव्हरमध्ये 7 रनामध्ये ऑल आउट म्हणजे मला वाटतं जर क्रिकेटचे इंटरनॅशनल सारखे रेकॉर्ड जर कुठं नोंदून ठेवले गेले असते तर हे रेकॉर्ड नेहमीच पाहायला मिळालं अशा प्रकारचं रेकॉर्ड होतं. हां, ठीक आहे. आणि मामा, हे क्रिकेट खेळत असताना घरच्यांची साथ तुम्हाला कितपत लाभली? नाही, घरच्यांचा विरोधच होता, पण माझ्याकडे काय म्हणजे ऑप्शन नव्हता, म्हणून मी आपलं क्रिकेटचा छंद जोपासला. म्हणजे एक वेळ जेवायला मिळालं नाही तर चालेल, परंतु क्रिकेट खेळायला मिळालं पाहिजे या भावनेतून तुम्ही मैदानावरती उतरायचे. टेनिस बॉल क्रिकेटमध्ये हल्ली बरेच उदयोन्मुख खेळाडू तयार होत आहेत आणि हे खेळाडू तयार होत असताना हल्लीचं क्रिकेटही बरंचसं बदललंय. तर ज्या खेळाडूंना टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मोठं नाव कमवायचंय तर त्यांनी काय आपल्या खेळामध्ये बदल केला पाहिजे आणि एकंदरीत कशा प्रकारे त्यांची संपूर्ण गोष्टी मैदानावर आल्या पाहिजेत? आत्ताचं क्रिकेट आहे हे व्यावसायिक आहे आणि आत्ता जे उदयोन्मुख खेळाडू आहेत यांनी व्यवसायाकडे न वळता क्रिकेट आपला छंद म्हणून खेळावा अशी माझी इच्छा आहे. मामा, आता क्रिकेट जे सध्या चालू आहे आपल्या पुणे शहरामध्ये किंवा आजूबाजूच्या परिसरामध्ये, या क्रिकेटमध्ये काय बदल व्हावा, यामध्ये कुठले अजून काही नवीन गोष्टी याव्यात असं तुम्हाला वाटतं? जे म्हणजे आता टेनिसच्या खेळामध्ये जो नियम बंद केलेला आहे की पायचीचा अपील हे आता गृहीत धरलं जात नाही, त्याच्यामुळं फलंदाज हा वरचढ असतोय आणि गोलंदाजाचं म्हणजे काहीतरी चिंधड्या होत आहेत. तो बदल हा झालाच पाहिजे, कारण इंटरनॅशनलचे जे रूल आहेत ते टेनिस क्रिकेटला लागू व्हायला पाहिजेत अशी माझी इच्छा आहे. म्हणजे इंटरनॅशनल मध्ये जे काही नियम आहेत ते सर्वच्या सर्व टेनिस बॉल क्रिकेटमध्ये यावेत, त्यामुळे क्रिकेट अजून रोमांचकारी होईल असं तुम्हाला वाटतं? बरं मामा, मला असं विचारायचं आहे की क्रिकलाईफ.in वेबसाईट आणि पुणे टेनिस क्रिकेट फेसबुक पेज याच्या माध्यमातून गेले काही दिवस महाराष्ट्रातील जुने खेळाडू असतील, नवीन खेळाडू असतील, सर्वांनाच एक चांगलं व्यासपीठ देण्याचा प्रयत्न आपण करतोय. तर यांचं जे काम चालू आहे तर त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? अजय दादा दुधबातेंनी जे हा म्हणजे उपक्रम चालू केलेला आहे हा अतिशय चांगला आणि योग्य आहे आणि इथून पुढं जे उदयोन्मुख खेळाडू आहेत त्यांनी दादांना व्यवस्थित हँडल करावं आणि त्यांच्याशी सदैव अटॅच राहावं असं मला वाटतं. आपल्याबरोबर या ठिकाणी संजू मामा यांनी बरीचशा गोष्टींची चर्चा केली. एक चांगला दिग्गज खेळाडू, अतिशय जुना जाणता खेळाडू म्हणून आपण सर्वजण त्यांना ओळखतोय. तर मामा, तुम्ही या ठिकाणी आलात, आमच्यासाठी तुमचा बहुमूल्य वेळ दिला
आणि त्या वेळ दिल्यामुळेच तुमच्याकडून आम्हाला बऱ्याचशा गोष्टींना या ठिकाणी माहिती आम्हाला झाली। तर तुम्हाला cricklife.in वेबसाईट आणि पुणे टेनिस क्रिकेट तर्फे पुढच्या भावी वाटचालीस खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।